संत मुक्ताईंच्या पालखीचं बीड शहरात जंगी स्वागत करण्यात आले। मुक्ताईच्या पालखी सोहळ्याला बीडकरांचा पाहुणचार पाहायला मिळालाय। विशेष म्हणजे पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते। पाहूयात। परमपूज्य आदरणीय विजय भाऊनी जी भावना व्यक्त केलेली आहे ती सर्वांचीच भावना आहे। एक साठे चौक आणि आंबेडकर चौक या महापुरुषांनी जो समतेचा विचार, समरसतेचा विचार, सामाजिक ऐक्याचा विचार तो दिलेला आहे आणि साठे चौक आंबेडकर चौकाचा मधला जो मार्ग आहे तो संत मुक्ताबाई या नावाने आजपासून ओळखला जाणार आहे। समतेच्या विचाराबरोबर शांतीचा विचार देणारा हा मार्ग म्हणून निश्चितच याचं स्वागत करत आहे। म्हणून मी आपल्या भाऊंच्या पुढाकाराने संत महात्म्यांच्या सत्संगातून हा जो आज नामकरण सोहळा संपन्न होतो आहे त्याचं मी आणि बाळनाथ माऊली संस्थान यांचं सहर्ष स्वागत करतो आहे। आणि असे सामाजिक समरसतेचे, सामाजिक विचाराचे, सामाजिक ऐक्याचे प्रोग्राम आपल्या सर्वांकडून एक शांतीचा संदेश देणारे सर्वांकडून घडावेत अशा हार्दिक शुभेच्छा देतो। मानाच्या 7 पालख्या आहेत, त्यामध्ये 6 पालख्यामध्ये रिंगण सोहळे होतच असतात। नामदेवराय पंढरपूरमध्ये असल्यामुळं तिथे रिंगणाचं काम नाही, पण आपली प्रत्येक पालखी सोहळ्यात रिंगण असते। त्यामध्ये 2 प्रकारचं रिंगण असते, उभं रिंगण असते आणि गोल रिंगण असते। बीड शहराची वस्ती पाहून आणि इथे हे सुभाष मार्ग आजपर्यंत जो होता त्याला मुक्ताई मार्ग असं नामाविधान दिल्यामुळं या निमित्ताने तुमच्या माध्यमातून आपण त्या नगरपालिकेमध्ये असणारे नगरसेवक, इथले ज्यांनी तो पुढाकार घेतला त्या नावाला सगळ्यांनी समर्थन दिलं, ते सर्व लोकांचं पालखी सोहळ्याच्या तर्फे आपण पहिले आभार मानू की त्यांनी या मार्गामध्ये, कारण नामकरण करणं त्याच्याकरता फार मोठं दिव्य असते, त्याच्याकरता अनेकांचं सहकार्य असते, त्यामध्ये अनेक नगरसेवक असतात, त्यांनी सुद्धा मोठं अंतकरण करून मुक्ताबाईच्या नावाला खऱ्या अर्थाने आपण समर्थन दिलं, त्याबद्दल त्यांचं सोहळ्यातर्फे आपण आभार मानू आणि त्यांना धन्यवाद देऊ। या रोडला आता मुक्ताई रोडला एक उभं रिंगण दरवर्षी आपण करत असतो, यावर्षी सुद्धा ते संपन्न झालं। तिकडे हडपसर मध्ये वारकऱ्यांचा भव्य सन्मान करण्यात आलाय। शायना एनसी यांनी श्रेया कदम सोबत फुगडी देखील खेळली आहे। वारकऱ्यांशी संवादातून सुरक्षितता आणि सुविधांवर भर देण्यात आलाय। तर आषाढी वारी पालखी सोहळा 2026 निमित्त संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं पुण्यनगरीतून सासवडकडे प्रस्थान होत असताना हडपसर या ठिकाणी भव्य वारकरी सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीनं आयोजित या सोहळ्यात शायना एनसी यांनी श्रेया योगेश कदम यांच्या समवेत सहभाग घेत वारकरी बंधू भगिनींचं स्वागत केलं। माऊलींच्या पालखीचं दिवे घाटाकडे प्रस्थान होतंय। तुकोबांच्या पालखीचं लोणी काळभोरकडे प्रस्थान होत असल्याची माहिती। संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरवरून माऊलीची पालखी दिवे घाटाकडे, तर तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोरच्या दिशेनं मुक्कामाला गेली आहे। तर दोनही पालखीला हडपसरमध्ये लाखोंच्या जनसमुदायानं पालखीचं स्वागत केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।